चला तर आज मी तुम्हाला गिर गाईचे तूप कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि त्याचपासून पनीरही आपण बनवू शकतो। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला गिर गाईचं साय मी गिर गाईची साचवलेली होती, दूध मी गिर गाईचेच आणत होते। तर ही 10 दिवसाची साय आहे, तर ती अशा प्रकारे आपल्याला बाहेर काढून ठेवायची आहे। संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर हा व्हिडिओ बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला हातानेच, जास्त भांडे न वापरता हातानेच आपल्याला हे लोणी काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघा, हा 10 दिवसाचा लोण्याचा गोळा आहे, 10 दिवसाची साय होती त्याचा। आता यामध्ये थंड पाणी घालून पुन्हा आपल्याला हा धुवून काढायचा आहे, म्हणजे त्याला थोडाफार वास असतो ना, तर तो निघून जातो। असं 2 ते 3 पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर आपल्याला कढईत टाकून आपल्याला हे तूप काढून घ्यायचं आहे। आधी फास्ट गॅसवर उकळून घ्यायचं आणि कमी गॅस करून आपल्याला हे तूप बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि एका आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे चाळणीने। अशा प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे। चला तर सबस्क्राईब करा।